राहुल चिकवड यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांना ओळखत नाही असं प्रभागात अगदीच नसेलच कोणी. पद असू दे नसू दे ते त्यांची काय म्हणतात त्याला मनापासून त्यांना आवड आहे समाजकार्याची, म्हणूनच पहिल्यापासून आहेत ते. जे ह्यांनी केलं ते सोय खर्चानं असं केलेलं होतं, पण एकदा जर पद मिळालं त्यांच्या तर ह्यांनी याच्यापेक्षा जास्त खूप आणि आणखीन काय काय चांगलं करू शकतात. आता जे पद नसताना एवढं चांगलं होऊ शकतंय, तर एकदा जर पद मिळालं तर आणखीन किती काय काय होईल. एक त्यांच्या पक्षाची शिस्त आणि शिकवण आहे की अपेक्षा न ठेवता काम करायचं. पक्ष देईल न देईल याची अपेक्षा त्यांनी कधीच ठेवलेली नाही, आणि त्यांचा जात्यात स्वभाव असा आहे की काम करायचं, प्रत्येकाचं आलेल्या माणसाला नाराज करायचं नाही. त्यांचं एक व्याख्यान मला मध्यंतरी ठेवलं होतं त्यांनी. दर महिन्याच्या एक दुसऱ्या शनिवारी व्याख्यानाला असायचे. त्या व्याख्यानाला बरेचसे सिटीजन, सिनियर सिटीजन्स यायचे, दलित विद्यार्थी यायचे, महिला वर्ग यायचा. ते एक आहे. तर त्यांचं पूर्वी एक पिक्चरचाही त्यांनी एक चालू केलेला होता. त्यानंतर त्यांची त्यांचं एक महत्वाचं म्हणजे फिरती लायब्ररी आहे. फिरती लायब्ररीचं एक काम चालू आहे. दृष्टोपथामध्ये आता सध्या राहुल चिकोडे हे एक नंबरमध्ये असावेत असं मला वाटतंय. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं रणांगण जे आहे ते आता चांगलंच तापलेलं आहे. अवघे काही दिवस मतदान प्रक्रियेसाठी शिल्लक आहेत, त्यामुळं प्रचार जो आहे तो आता अत्यंत शिगेला पोहोचलाय. निवडणुका येतील, निवडणुका होत राहतील, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचं काय, त्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत का, त्यांच्या मनातील नगरसेवक नेमका कसा असावा, यासह अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. आणि या संवादातून आम्ही त्यांच्या मनातील नगरसेवक कसा असावा यासह विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेतोय. मी सध्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये पोहोचलोय आणि या प्रभाग क्रमांक 19 मधील काही नागरिक माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया. महानगरपालिका निवडणुका आहेत, आपण बघतोय की सगळीकडे वातावरण जे आहे अगदी राजकीय वातावरण आहे. हे सगळं वातावरण बघत असताना दुसरीकडे गेल्या 5 वर्ष जे प्रशासनाचा कारभार सगळा सुरू होता, प्रशासक राज होता, त्या प्रशासक कारभाराशी तुम्ही सहमत आहात किंवा समाधानी आहात की नगरसेवक पाहिजे? नाही, नगरसेवक असणं कधीही चांगलं. डिरेक्टली पोहोचता येतं नगरसेवकापर्यंत. समस्या म्हणजे अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगता येतात. त्यांचा आणि लोकल टच असतोच. येणं जाणं राहतं त्यांच्या प्रभागात असेल काय, बरोबर. त्यामुळे त्यांना आपल्या समस्या अगदी इझिली सांगू शकतो. आता बघायला गेलं तर तुमच्या मते आपण एक नागरिक आहात, आपण मतदानाचा हक्क आपला बजावतोय का? कारण आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी निवडायचा असतो. मात्र त्या लोकप्रतिनिधीमध्ये त्या नगरसेवक जो आहे तो कसा असावा असं वाटतंय? नगरसेवक असावा की लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि डाऊन टू अर्थ असावा, अगदी नागरिकांच्यात इझिली मिसळणारा, त्या समस्या अगदी म्हणजे व्यवस्थित समजावून प्रभागाच्या अगदी काय एक्झॅक्ट म्हणजे प्रॉब्लेम्स काय आहेत त्याची जाण असणारा असावा. हे आता सगळ्यात महत्वाचं बेसिकच आहे, पण ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. आता या वेळेला तुम्ही मतदान करणार आहात. मतदान करत असताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? पक्ष व्यक्ती दोन्ही गोष्टी तशा महत्वाच्या, कारण विचारधारा ही तशी महत्वाची असते. आणि विचारधारे सोबतच त्या विचारधारेनं कोणता व्यक्ती तुमच्या समोर उमेदवार म्हणून ठेवलाय ते सुद्धा तितकंच महत्वाचं. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकाशी सांगड घालून त्यातून काय चांगलं आम्हाला मिळतंय ते बघणार आम्ही. सध्या या आपल्या प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत राहुल चिकोडे, यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? काय त्यांचं असं वेगळं पण वैशिष्ट्य आहे? आता राहुल चिकवड यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांना ओळखत नाही असं प्रभागात अगदीच नसेलच कोणी, कारण त्यांचं काम आदरणीय मंत्री चंद्रकांत दादांच्या माध्यमातून अगदी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी केले. म्हणजे सामाजिक कामं बरीच केलेत. म्हणजे रक्तदानासारखं फार मोठं, म्हणजे जिल्ह्यातलं उच्चांकी रक्तदान त्यांचं असतं आणि प्रभागात म्हणजे सगळ्यांना माहिती आहे त्यांचं काम काय आहे. परत बरेच फाउंडेशन्स आहेत, त्यांच्या थ्रू त्यांचे सामाजिक उपक्रम बरेच होतात. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आहे ते तर अगदी वेल नोन आहे. नक्कीच फार त्याचे म्हणजे अगदी लहान मुलांसाठी कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, कुंकुमार्चन सारखे बरेचसे कार्यक्रम त्या ग्रंथालयामार्फत होतात. महिलांसाठी योगा वर्ग वगैरे असे बरेच कार्यक्रम होतात. आणि दादांच्या माध्यमातून बराच काही गोष्टींसाठी निधी असेल काय असेल तर तो प्रयत्न केलाय, आणला आहे इथून मागे सुद्धा. असं आहे. समाजसेवक त्यांची पहिल्यापासून आवड असेल आणि समाजसेवा करत असताना अनेक त्यांनी उपक्रम राबवले, मान्य. मात्र आता या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरण्याचा नेमका त्यांचा काय उद्देश असेल? म्हणजे कुठेतरी स्वार्थ बघतात असं वाटतंय का? आता स्वार्थ तरी म्हणता येत नाही याला, कारण सभागृहात एक प्रतिनिधी म्हणून असणं हे एक वेगळीच गोष्ट आहे. आणि
त्याला निधीची जी उपलब्धता नगरसेवकाला इझिली होते कॉर्पोरेशनच्या म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून, तो निधी व्यवस्थित युटिलाइज करता येतो प्रभागात, ज्या त्या प्रभागात तिथं. आता इतर समाजसेवेसाठी ते करताना ते वेगवेगळ्या भागात म्हणजे अगदी त्याचा क्रायटेरिया फार मोठा होतो, पण प्रभागासाठी ऍक्च्युअल करताना की सभागृहात प्रतिनिधित्व असणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे स्वार्थ हा विषय तिथं मला नाही वाटत की कुठे येतोय. तर त्यांचं काम अजून ग्लोरिफाय होईल सभागृहात प्रतिनिधी म्हणून गेल्यानंतर, आणि प्रभागातल्या लोकांना इझिली पोहोचता येईल त्यांच्यापर्यंत, समस्या सोडवायचा ते नक्कीच प्रयत्न करतील. नक्कीच. प्रभागातल्या तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एक नागरिक आहात, हा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असे तुमचं वैयक्तिक मत आहे? आता वातावरण जे दिसतंय की आमच्या प्रभागातलं तरी की महायुतीच्या बाजूनं कल झुकलाय असं आम्हाला तरी वाटतंय. पण आता शेवटी बघू, काय 16 तारखेला कळेलच काय होतंय कसं, बघू. महानगरपालिका निवडणुका आहेत, आपण पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? पक्ष आणि व्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या जाव्यात, कारण ज्या पक्षाच्या विचारधारेतनं जे व्यक्तिमत्व तयार होतं त्याच व्यक्तीला मत देऊन आपला प्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवणं हे केव्हाही चांगलं. महापालिकेचा जो कारभार होता त्याच्याशी तुम्ही समाधानी आहात का हो? नगरसेवक आहोत. प्रशासकीय कारभाराशी थोडं मी असमाधानी आहे व्यक्तिगत म्हणाल तर, कारण अप्रोच ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. बारीक सारीक काही कामं असतात वॉर्डमध्ये, गटारीची कामं असतात, रोडची कामं असतात, लाईटची, काही आरोग्याची कामं असतात. बहुंशी कामासंबंधी नगरसेवक म्हणजे आपला प्रतिनिधी याची गरज जागोजागी आपल्याला पडत असते. प्रत्येक कामासाठी प्रशासकाकडे जाणं, प्रशासकीय कारभार जो आहे त्याच्यापेक्षा केव्हाही आपला प्रतिनिधी सभागृहात असणं कदापि चांगलंच असतं. नक्कीच. माझा एक असा प्रश्न आहे की असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की नगरसेवक पदाला साजेसं असं ते व्यक्तिमत्व असावं, जो काम करू शकेल, असं आता तुमच्या या निवडणुकीमध्ये कोण वाटतं? 100% राहुलदादा चिकोडे साहेब हे व्यक्तिमत्व आमच्या प्रभागातून नगरपालिकेच्या सभागृहात जाणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण एक वक्ता दह सहस्त्रेषु असं ते व्यक्तिमत्व, अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि बऱ्याच गोष्टीतलं ज्ञानी असं ते व्यक्तिमत्व आहे, आणि ज्याला कोणी शत्रूच नाहीत असं व्यक्तिमत्व आहे, आणि ते जाणं आता काळाची गरज झालेली आहे असं मला वाटते. का ते नगरसेवक व्हावेत असं तुम्हाला वाटतंय? काय त्यांचं असं वेगळं पण आहे की बाबा समाजात मिसळणं असावं, काम करणारा नगरसेवक पाहिजे असेल तर त्यांनी अशी कुठे कामं केलीत का? बरीच सामाजिक कामं त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत. बऱ्याच फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे. काही गोष्टी आपल्याला माहित आहेत, काही गोष्टी माहिती सुद्धा नाही आहेत. आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली बरेच उपक्रम दादा चालवतात, आणि आमच्या भागात अगदी लहानांपासून थोरापर्यंत घरटी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. त्यांचं काम असू दे, तुमचं काम असू दे, प्रत्येकाशी जाता येतं, स्वतःहून बोलणं, पर्सन टू पर्सन रॅपो ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. अगदी लहान मुलं जरी जात असेल रस्त्याने तरी स्वतःहून चॉकलेट देणं असू दे, थोडं मोठे असतील तर अगदी स्वतःहून त्यांची चौकशी करणं असू दे, कोणाची फी माहीत नसलं तरी फी स्वतःहून भरतात कॉलेजमध्ये, मुलींच्या शिक्षणासाठी जे काही काम आहे दादांचे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आहे आणि प्रसिद्धी परांगविमुख काम आहे त्यांचं. नक्कीच तुम्ही सांगितलं की अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत, लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचा संपर्क आहे. पण हे सगळं करत असताना त्यांनी ही पेरणी केली की बाबा नगरसेवक पदाचा कुठंतरी त्यांना स्वार्थ होता, म्हणून त्यांनी ही पेरणी केली गेल्या काही वर्षात. निरपेक्ष भावनेनं त्यांनी काम केलेलं आहे. आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली वाटचाल असल्यामुळं एक त्यांच्या पक्षाची शिस्त आणि शिकवण आहे की अपेक्षा न ठेवता काम करायचं. पक्ष देईल न देईल याची अपेक्षा त्यांनी कधीच ठेवलेली नाही, आणि त्यांचा जात्यात स्वभाव असा आहे की काम करायचं, प्रत्येकाचं आलेल्या माणसाला नाराज करायचं नाही, आणि काम होत नसलं एकदा मनात घेतलं तर ते करूनच दाखवतात काम. आता अनेक नगरसेवक आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत की एकदा का नगरसेवक पदावर विराजमान झालं की ते फक्त नंतर निवडणुकीसाठीच रस्त्यावर पुन्हा येतात, बाकी गायब होतात. असं राहुल चिकोडे करतील असं वाटतंय का? नाही, अजिबात नाही वाटत. 2010 पासून मी त्यांना बघतो, तर 15 वर्षात तरी असा कधी आम्हाला अनुभव आलेला नाही. आमचं लक्ष नसलं तरी स्वतःहून बोलवून थांबतात, चौकशी करतात आणि मगच पुढे जातात. असं कधी होणार नाही त्यांच्याकडनं असं वाटतंय. निस्वार्थी व्यक्तिमत्व. आता प्रभाग आपला जो आहे तो विस्तारलेला आहे, मोठा प्रभाग झालेला आहे. राहुल चिकोडे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, आणि हे सगळं करत असताना आता बघायला गेलं तर या संपूर्ण मतदारसंघात हा जो तुमचा मतदारसंघ आहे तो उच्च शिक्षित लोकांचा बहुतांश भाग आहे. तर या भागातील लोक राहुल चिकोडे यांच्या पाठीशी का उभे राहतील? बरेचसे निरपेक्ष भावना, निस्वार्थी भावना
येईल त्याचं काम करायचं आणि आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच ते तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या मागे 100% सर्व जनता उभा राहणार. बरोबर. आता माझा एक शेवटचा प्रश्न, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुमचं वैयक्तिक मत आहे? 100% भाजपा महायुतीची सत्ता आली पाहिजे. केंद्रात भाजपा महायुतीची सत्ता, महाराष्ट्र राज्यात आपल्या भाजपा महायुतीची सत्ता, हे झालं डबल इंजिन. आणि इथं 100% महायुतीची सत्ता आली की हे ट्रिपल इंजिनचा कारभार खूप छान पद्धतीनं चालेल आणि शहराचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत. आपण सगळं राजकीय वातावरण आता कसं तापलेलं आहे हे बघतोय. निवडणुका येतील, होत राहतील. मात्र एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ज्यावेळेला आपण विचार करत असतो, तो नगरसेवक जो आपण निवडून देणार आहे, तो नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे, एक तर गेली 10 वर्ष झाली निवडणुकाच नाही आहेत. नक्कीच 10 वर्षांतच ही निवडणूक होते आहे. प्रश्न अनेक आहेत, कॉलनीतले प्रश्न अनेक आहेत. इथे बागेचा प्रश्न आहे, मेन रोडचा प्रश्न आहे. त्यानंतर मेन रोडचा तर आहेच, म्हणजे आता गेली की एक 6-7 महिने म्हणजे इतके जाताना शिस्तीत जावं लागतं अगदी तिकडे. तर हा एक प्रश्न आहे. आणि 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रशासकांच्या कारकिर्दीत सुद्धा ते म्हणावं तितकं फारसं काय लक्ष दिलं गेलं आहे असं वाटत नाही. बरोबर. कारण त्यात मध्यंतरी आणि कोरोनाचा काळ येऊन गेला. तो एक थोडासा आपल्याला म्हणजे बॅग बसला कोरोनाचा. तर आता जो येणारा जो नगरसेवक आहे, हा नगरसेवक जनतेचे जे प्रश्न आहेत त्या जनतेच्या प्रश्नाच्या मध्ये त्यांनी आता जे फिरत आहेत, प्रचार करत आहेत, ते जनतेचे काय प्रश्न आहेत ते समजावून घ्यावेत. शिवाय हा जो लेआउट नंबर एस्पेशली आपला जो 2 आहे, हा अजून टेंटेटिव्हच आहे. हा लेआउट जो आहे, इथली बागेचा प्रश्न आहे, बागे अजून झालेली नाही आहे. बागेसाठी प्रयत्न चालू आहे, ऑक्सिजन पार्क करते आहे प्रयत्न यासाठी. आणि रस्त्याचा हा जो प्रश्न आहे प्रामुख्याने महत्वाचा प्रश्न आहे. कारण इथं जाणारे ते विद्यार्थीच जातात बरेचसेकडे, म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी असोत, MIDC नोकरीला जाणारे असोत. त्यामुळे हा रस्ता चांगला होणं आणि रुंद होणं आणि नियमाप्रमाणे होणं आवश्यक आहे. तर यासाठी जो काय नगरसेवक जो आपण निवडून द्यायचा आहे, हा नगरसेवक चांगला निवडून द्यावा, तरुण निवडून द्यावा, ज्यांच्याकडे राजकीय पार्श्वभूमी चांगली आहे. तर शिवाय काम करण्याची जी आहे, अनेक माध्यमातून ते काम करतायत, असा नगरसेवक जो आहे तो आपण निवडून द्यायला काही हरकत नाही. असं काय वाटतंय, आज आपण बघतो की 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत, अनेक उमेदवार या निवडणुकीचे येणार आहेत. यामध्ये आता भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत राहुल चिखोडे, यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे, त्यांनी अनेक काम त्यांचं आता त्यांच्याकडे त्यांचं एक हे आहे, त्यांचं एक व्याख्यानमाला मध्यंतरी ठेवली होती त्यांनी. दर महिन्याच्या एक दुसऱ्या शनिवारी जे व्याख्यानाला असायचे, त्या व्याख्यानाला बरेचसे सिनियर सिटीजन्स यायचे, दलित विद्यार्थी यायचे, महिला वर्ग यायचा. ते एक आहे. तर त्यांचा पूर्वी एक पिक्चरचाही त्यांनी एक चालू केलेला होता. त्यानंतर त्यांची त्यांचं एक महत्वाचं म्हणजे फिरती लायब्ररी आहे. फिरती लायब्ररीचं एक काम चालू आहे. आणि जनरली असं कसं आहे, जे सरकार केंद्रात आहे, जे सरकार राज्यात आहे, ते खाली सरकार जर ते असेल तर जे काय म्हणजे मदतीचा जो भाग आहे, हा मदतीचा भाग व्यवस्थित होईल. त्या दृष्टीने आपण सर्व या मतदान करत असताना हे जे मतदान आहे आपण विचार करून केला पाहिजे की आपले जे काही प्रश्न आहेत ते कसे सुटतील आणि कशा पद्धतीने आपला विकास होईल. यासाठी आपण जनतेने यासाठी प्रामुख्याने जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून म्हणजे कसं होतंय, वरचं एक सरकार आहे, मधलं खालचं सरकार वेगळं आहे, परत खाली नगरपालिकेचं असं असू नाही शक्यतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकच सरकार असलं की त्याचा जो काही विकासाचा जो आहे तो विकास होण्याच्या दृष्टीने त्याला मदत होत असते. त्याचा विचार आपण करावा असं प्रामुख्याने मला वाटतंय. शेवटी हा कसं आहे, हा माझं वैयक्तिक मत असेल बरं का, तरी देखील लोकांनी विचार करून, लोकशाही आहे, प्रत्येकाची मतं असतात, त्यामुळे त्या लोकांनी याचा विचार करून मतदान करावं. अशा आपण जे अतिशय छान मुद्दे तुम्ही आता मांडलेले आहेत, तर राहुल चिखोडे जे आहेत ते विकासाभिमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे लोक पाहतील असं वाटतंय का? हे पाहायला काहीच हरकत नाही ना. कसं आहे, शेवटी संधी दिलीच पाहिजे. ते पूर्वी मागे राहिले होते पण निवडून आले तो मागे वेळा आहे, पण संधी द्यायला काही हरकत नाही अशा लोकांना. बरं, आतापर्यंत त्यांनी काही उपक्रम जे राबवले तुम्हाला माहिती आहेत का तसे चांगले? नाही, मी सांगितलेले हे 2 उपक्रम की ज्याला मी त्यांचे काही कार्यक्रम आहेत, म्हणजे महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जो काही कार्यक्रम असायचा त्या व्याख्यानाला मी 1 दिन चुकता जातो. तो शिवाय मन की बात असेल, असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत. माझा एक वेगळा प्रश्न तुम्हाला असेल
की कोल्हापूर महानगरपालिकेवर आज तुम्ही सांगितलं की सगळ्या ज्या तिन्हीकडे सत्ता एकच पाहिजे आहेत, मग कोल्हापूर महापालिकेवर जर महायुती भाजपची सत्ता जर आली तर कोल्हापूरचा कायापालट होईल असं वाटतंय का? ते काय बरं व्हायला काहीच हरकत नाही आहे. कारण एकच फक्त हे जर असेल आणि परत पुन्हा आणखी हातवळीचा प्रश्न आहे, तो काय झालाच नाही अजूनही. त्यामुळे कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे. किती वर्ष राहताय तुम्ही या प्रभागामध्ये? मी ह्या प्रभागात जवळजवळ मी 25 वर्ष राहत आहे. बर, 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी राहताय. गेल्या 5 वर्षांपासून जर बघायला गेलं तर महापालिकेचा कारभार सुरू होता, नगरसेवक या ठिकाणी नव्हता. महापालिकेचं काम तुम्हाला कसं वाटलं की नगरसेवकच हवा? महापालिकेच्या कामापेक्षा नगरसेवक हवा. नगरसेवकामुळे आपण लोक आमची घराणे आहेत ते आम्ही लोकांच्या समोर मांडू शकतो, म्हणजे त्यांच्या समोर मांडू शकतो. आणि एखादा प्रश्न असेल तर आम्ही पटकन सोडवून घेऊ शकतो. किंवा उदाहरणार्थ एखाद्या गटार तुंबला असेल किंवा एखादा रस्ता झाला नसेल तर त्या माणसाच्या कानावर जातो आणि सुखदुःखाच्या प्रसंगाला हे नगरसेवक हे उभा राहतात. नक्की. काका, नगरसेवक जो आहे ना, तो नगरसेवक कसा असावा? नगरसेवक लोकांना सतत भेटणारा असावा आणि कुठेही असेल तर त्या नगरसेवकांना लोकांची विचारणा, नगरसेवका लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रसंग व्हावा. एखाद्या वेळेला हॉस्पिटलायझेशन असं तर त्याला मदत करणारा असावा. किंवा भागातील विविध कामं जी आहेत, रस्ते आहेत, गटर आहेत किंवा आणखी काही मूलभूत गरजा आहेत किंवा एखाद्या रक्तदान शिबिर सारखं असं तर मुलांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालय चालवणारा असा नगरसेवक आम्हाला हवा आहे. असा नगरसेवक तुम्हाला, म्हणजे तुम्ही एक सर्वसमावेशक नगरसेवक हवा असल्याचं बोलला तुम्ही. असं कोणतं व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी बाबा अशी कामं करू शकेल? मला तर वाटतंय माझ्या दृष्टिपथामध्ये आता सध्या राहुल चिकोडे हे 1 नंबरमध्ये असावेत असं मला वाटतंय. कारण त्यांचं जे काम आहे ते भालचंद्र चिकोडे वाचनालय, रक्तदान शिबिर, महिलांसाठी योगासनं, त्यानंतर पुरुषांसाठी योगासनं आणि प्रत्येक आठवड्याला ते विविध अशा वक्त्यांची जी व्यक्त्यांची जे संवाद निर्माण करतात किंवा त्या व्यक्तींची जे हे चालू असतात म्हणजे व्याख्यानमाला चालू असते ते अत्यंत पोषक आहे आणि समाजाला आज ती गोष्ट आवश्यक आहे. नक्कीच. तुम्ही सांगितलात की शैक्षणिक असू देत किंवा इतर जे काही उपक्रमाच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. काका, असं वाटतंय का कुठंतरी राहुल चिकोडे आपला स्वार्थ बघत आहेत आणि या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत? नाही, एवढ्या वर्षी त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं, विविध संसद कार्यालय आणि काम केलेलं आहे. विविध कुठल्या मला पक्षाचं म्हणायचं नाहीये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं काम हे आमच्या डोळ्यासमोर दिसतंय. उदाहरणार्थ भालचंद्र चिकोडे जे वास्तू बांधलेली आहे लोकांच्यासाठी, वाचनालय चालू आहे, ते आमच्या डोळ्यासमोर दिसते. म्हणजे त्यांचं रक्तदान दरवर्षी रक्तदान शिबिर घेतात, त्याची कुठेतरी आम्हाला नोंद वाटते किंवा एखाद्या गरीबाला मदत करतात, तेही बरं वाटतं. म्हणजे असा नगरसेवक असावा की सगळ्यांची चौकशी. आणि या वेळेला 4 नगरसेवक आहेत पण 4ही नगरसेवक असे असावेत की भागाचा विकास करणारे असावेत, फक्त स्वतःसाठी करणारे नसावेत. फक्त एवढेच आमची अपेक्षा आहे. फक्त एक आहे, सुविधा चांगल्या मिळा, रस्ते चांगले व्हावेत आणि गटरी म्हणा, आरोग्याची सेवा म्हणा, ज्यावेळेला काय ते साथ निर्माण झाली तर त्यावेळेला धावून येणारा नगरसेवक हवा अशी आमची इच्छा आहे. काका, कुठंतरी राहुल चिकोडे यांनी अनेक तुम्ही विकास कामं केलेली आहेत, उपक्रम राबवलेले आहेत, पण विकास जो त्यांनी केलाय ती तोंड बघून त्यांनी विकास केला असं म्हटलं जातं. नाही, तोंड बघून आता हे जे तोंड बघून म्हणायचं काय कारणच नाहीये. वाचनालय जो आहे तो सार्वजनिक उपक्रम आहे, रक्तदान शिबिर सार्वजनिक उपक्रम आहे, त्यानंतर जे योगासनाचे वर्ग चालतात किंवा मेडिटेशनचा वर्ग चालतो ते काय लोकांच्याकडे बघून चाललेलं नसतो. म्हणजे ह्याच्याकडून बघत स्वार्थासाठी नाही, ते सामाजिक काम म्हणूनच ते करतात. भविष्यात आज मी ज्याप्रमाणे म्हटलं की नगरसेवक जो पाहिजे तो कायम कार्यतत्पर असावा आणि विकास करणारा असावा. भविष्यात राहुल चिकोडे यांच्याकडनं या परिसरामध्ये विकास कामं केली जातील का? राहुल चिकोड्यांच्याकडून विकास कामं केली जातील असे मी ग्वाही देतो. कारण काय माहिती आहे काय, त्याने लोकांचा संपर्क वाढवावा, लोकांमध्ये फिरावं. रोज सकाळी काही जुने नगरसेवक हे सकाळी उठल्याबरोबर भागामध्ये चक्रा मारत होते, तसं त्यांनी पण करावं आणि लोकांचे संपर्क जास्तीत जास्त साधावा आणि जे तरुण मंडळी त्यांना लोकांना त्यांनी मार्गदर्शन करावं, त्यामुळे समाजाचा विकास होईल. महापालिका निवडणुका सुरू आहेत, काय बघतोस का नाहीस? काय चर्चेत काय वारं कोणाचं काय माहिती आहे का? आता बघतोय मी इथं आसपास तर बीजेपीचा वारा जरा
खूप म्हणजे चांगला आहे. जास्त वारं बीजेपीचं मला दिसतंय काँग्रेसपेक्षा. बर, बीजेपीचं वारं असायचं कारण काय रे? आता बीजेपी असायचं कारण म्हणजे एकदा कामं, त्यांनी केलेली कामं हेच त्यांचं चांगलं आहे. बर, तुझ्या मते तू एक तरुण आहेस, तुझ्या मनातला नगरसेवक हा कसा असावा असं तुला वाटतंय? मनातला नगरसेवक म्हणजे लोकांशी मिळून एकत्र सगळ्यांना घेऊन चालणारा असावा, परत कामं करणारा असावा, हेच नगरसेवक चांगला असावा. बर, आता तुला काय वाटतंय? आता तू पहिला सुरुवातीला सांगितलंस की भाजपचं जरा वारं सुरू आहे आमच्याकडे. आता भाजपचे अधिकृत उमेदवार जे आहेत राहुल चिकोडे, काय वाटते त्यांच्याबद्दल तुला, की त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? आता राहुल साहेबांचं बोलायला गेलं तर त्यांनी तर खूप कामं केलेली आहेत. आता आपल्या इथं लायब्ररी असेल किंवा दरवर्षी केलेले ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील, लहान मुलांसाठी तर काय काय उपक्रम भरपूर केलेले आहेत त्यांनी. ते म्हणजे वृद्धांसाठी पण भरपूर त्यांनी काय काय केले. त्यामुळं ही म्हणजे आयडियल एक कॅन्डिडेट आहे असं मी मानतो त्यांना. आयडियल कॅन्डिडेट आहे असं तू म्हणालास. त्यांनी आतापर्यंत कामं भरपूर केलेली आहेत, लोकांची कामं केली आहेत, म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची कामं त्याने केलेली आहेत. चांगलं असं ग्रंथालय उभारलं असं तू म्हणालास. जर इतकी कामं ते करत असतील तर त्यांना नगरसेवक पद कशासाठी पाहिजे? आता जे ह्यांनी केलेलं ते सोय खर्चानं असं केलेलं होतं त्यांनी. पण एकदा जर पद मिळालं त्यांच्या, तर ह्यांनी याच्यापेक्षा जास्त खूप आणि आणखीन काय काय चांगलं करू शकतात. आता जे पद नसताना एवढं चांगलं होऊ शकतंय, तर एकदा जर पद मिळालं तर आणखीन किती काय काय होईल. पण असं म्हटलं जातं की एकदा का पद मिळालं तो नगरसेवक 5 वर्ष गायबच होतो. नाही, म्हणजे हे राहुलजी चिकोडे नाही आहेत. त्यांनी असं करणार नाहीत असं मला वाटतंय. कारण की त्यांचे आता तुम्ही जसं म्हटलं पद असायलाच, तर पद नसताना त्यांनी एवढं केलं, तर पद मिळालं त्यांनी खूप करू शकतात. म्हणजे असं नाही की त्यांनी म्हणजे गायब होतील, असं काय नाही. व्यवस्थित त्यांनी सगळं करतील. असं कुठं दिसतंय का तुला की आता राहुल चिकोडेंनी अनेक वर्ष कामं केलेली आहेत, आता त्यांना नगरसेवक पदाची एक म्हणतो ना आपण स्वार्थ एक दिसून येतो त्यांच्याकडे, असं काय दिसलं का तुला? स्वार्थासाठी ते नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत? नाही, स्वार्थासाठी तर मला नाही वाटत त्यांनी म्हणजे जनतेचं भलं व्हावं, आपल्या नुसतं वॉर्डचं नाही, आपल्या प्रभागाचं नाही, तर पूर्ण कोल्हापूरचं डेव्हलपमेंट व्हावी ह्या दृष्टिकोनानं त्यांनी आहेत असं म्हणतात. तर तुला असं काही विजन त्यांच्याकडे दिसलं का, त्यांच्याकडे बघत असताना किंवा त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून? हो, त्यांनी एकदम म्हणजे युथला त्यांनी कन्सिडर करून आता हेच सगळं चालवं लागलं. परत त्यांचं पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांच्यात, जे आता म्हणजे ह्याच्यात गरजेचं आहे खूप, असं मी बर. आता माझा एक तुला प्रश्न असणार आहे की कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता यावी की अन्य कोणत्या पक्षाची सत्ता यावी? आता मला वाटते भाजपची सत्ता यावी, कारण की सेंट्रली भाजपच आहे, पण आपल्या स्टेटमध्ये पण बीजेपीच आहे. त्यामुळे बीजेपी असल्यावर सगळं कामं असतील किंवा म्हणजे आणखीन काय काय गोष्टी आहेत जे सुरळीत होतील, व्यवस्थित फास्ट होतील, डेव्हलपमेंट चांगली होईल, फास्ट होईल. हेच. तू एक तरुण आहेस, मतदान करत असताना तू व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? मी व्यक्ती बघणार. का? कारण की आता पक्ष कोणताही असेल, व्यक्ती जर समजा ती एलिजिबल नसेल तर काय उपयोग त्या पक्षाचा, त्या व्यक्तीचा. त्यामुळे व्यक्ती बघणार मी, व्यक्ती कशी आहे, ती काम करेल का नाही हे बघणार, आणि मग ते कुठल्याही पक्षाचं असेल तर मी त्या व्यक्तीला बघून निवडून देणार. काय वाटतंय महापालिकेचं वारं कोणाचं आहे? सध्या इथं बीजेपीचं आहे. बर, बीजेपीचं वारं आहे, कारण का कॅन्डिडेट तसा आहे. कॅन्डिडेट राजकारणी, पहिल्यापासून राजकारणात असलेला, पहिल्यापासून समाजकार्यात असलेला, पहिल्यापासून त्याला समाजकार्याचं माहिती असणारा, नॉलेज असणारा, किंवा महानगरपालिकेत जे कामकाज आतमध्ये कशा पद्धतीनं चालतंय आणि त्या पद्धतीनं ह्या भागात कशा पद्धतीनं निधी आणायचा ह्याचं पूर्ण ज्याला माहिती आहे, अशी व्यक्ती ह्या भागात सध्या बीजेपीकडनं असल्या कारणानं सध्या वारं म्हणला तर आणि हे म्हणलं तर बीजेपीचं आहे. वारं बीजेपीचं आहे. मात्र तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की असं कोणतं व्यक्तिमत्व आहे बीजेपीचं, राहुल चिकोडे जर या ठिकाणी बघितलं तर राहुल चिकोडे असा आश्वासक चेहरा किंवा एक विकासाभिमुख चेहरा म्हणून बघितलं जाईल का? लोक त्यांच्याकडे बघतील का? हा, बघतील की, 100% बघतील. कारण का बघायचं म्हणजे ऑलरेडी त्यांचं कार्य आहेच ना. पहिला कार्य सुरूच आहे त्यांचं. ज्यावेळी त्यांच्याकडे आता कुठलं पद नाही आहे असं
तरी पण त्यांचं कार्य चालूच आहे अखंड. आणि हे काय पहिल्यापासून ते राजकारणातच आहेत, म्हणजे समाजकार्यात आहेत. बरोबर. समाजकार्य आहेत. त्यांनी आतापर्यंत समाजकार्य केलं. तुम्ही या भागातले रहिवासी आहात, तुम्ही त्यांना बघितलेलं आहे, त्यांचं काम बघितलेलं आहे. मात्र हे काम करत असताना कुठंतरी ते फक्त तोंड बघून कामं करतात असं दिसलंय का हो? नाही, तसं नाही आहे. तसं काय नाही आहे त्यांच्याकडं. जर कुठल्याही पक्षाचे आले तरी त्यांच्याकडनं काम ते करतात, कारण का ते स्वतः त्यांनी वाहूनच घेतले हो त्याला. समाजकार्याला त्यांनी वाहून घेतलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. समाजकार्याला वाहून घेतले फक्त आता निवडणुकांपुरतं. निवडणुका झाल्या की परत 5 वर्ष राहुल चिकोडे गायब होतील. नाही 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 नाही, मुळात म्हणजे निवडणुका आहेत असं नाही. त्याच्या अगोदरची पण त्यांची पार्श्वभूमी पहिल्यापासून समाजकार्याचीच आहे आणि इथून पुढं पण ती कायम राहणार. कारण का त्यांचं काम तसं त्या पद्धतीनं आहे समाजकार्याचं. त्यामुळं मला काय वाटत नाही तसं राहील. पद असू दे नसू दे, ते त्यांचे काय म्हणतात त्याला, मनापासून त्यांना आवड आहे समाजकार्याची, म्हणूनच पहिल्यापासून आहेत ते. मी आता बरेच वर्ष आहे त्यांच्या परिचयात. इथं मी आहे या भागात, त्यामुळे मला माहिती आहे. काही नाही तरी प्रत्येक वर्षी काहीतरी उपक्रम घ्यायचा, लोकांना एकत्र आणायचं, त्यांचा उपक्रम असतोच प्रत्येक वेळी. आता या निवडणुकीत राहुल चिकोडेंकडनं पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. नाही 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 नाही, मला काय तसं वाटत नाही. पैशाच्या जोरावर नाही, त्यांच्या स्वतःच्या कार्यावर ते निवडणूक लढवतात आणि मतं मागतात. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 19 मध्ये ज्यावेळेला आपण अनेक विविध भागामध्ये मी फेरफटका मारला आणि या भागातील नागरिकांशी मनसोक्त असा संवाद साधला. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की महापालिकेचा जो कारभार होता तो कारभाराशी ते इथले नागरिक आहेत ते असमाधानी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि आताच्या वेळेला निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीत लोकांनी विचारपूर्वक मतदान करावं असा देखील काही प्रतिक्रिया आपल्याला ऐकिवात मिळालेल्या आहेत. कारण हा जो प्रभाग क्रमांक 19 आहे या प्रभागामध्ये सुशिक्षित आणि असुशिक्षित लोकांचा जो काही नागरिकांचा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये विकास जो आहे तो अनेक विकास कामं प्रलंबित आहेत. मात्र आता ती विकास कामं प्रलंबित असलेली विकास कामं पूर्ण करणारा नगरसेवक आम्हाला हवा आहे, तरुण नगरसेवक हवा आहे. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर या प्रभागातून भाजपचे जे उमेदवार आहेत राहुल चिकोडे यांनी या प्रभागामध्ये नगरसेवक नसताना देखील नगरसेवकापेक्षा जास्त विकास कामं असतील किंवा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या परिसरामधील नागरिकांचा मोठा जनसंपर्क निर्माण केलेला आहे. शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, आरोग्यविषयक असेल, असा सर्वसमावेशक विकास घेऊन त्यांनी या ठिकाणी उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारे लाभ देखील देण्यात आलेला आहे. आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी ते करण्यात चांगल्या प्रकारे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळं असाच जर नगरसेवक महापालिकेत गेला तर त्या नगरसेवकाला आणि त्या व्यक्तिमत्वाला महापालिकेकडून चांगल्या प्रकारे अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यानं चांगल्या प्रकारे निधी आणता येईल आणि या परिसराचा कायापालट करायला मदत होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. एकूणच बघायला गेलं तर येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय आणि त्या दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला निकाल आहे आणि या निकाला दिवशीच आपल्याला स्पष्ट दिसून येणार आहे की या परिसरातील प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांचा नेमका कौल कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.